श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्हाला देवाची गरज भासणार आहे तेव्हा देव तुमच्या मदतीला नक्कीच येतील. स्वामी आई तुला जवळ करून लांब कधीच करणार नाही. जर तू हे 4 मिनटं जरी ऐकलं तरी तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. तुम्ही स्वामींवर भरोसा करता, विश्वास करता तर शंका करू नका. मनातील शंका दूर करून स्वामींवर विश्वास ठेवा आणि अशक्य गोष्टी शक्य होण्यास सुरुवात होईल. देवावर विश्वास आहे केवळ असे म्हणून भागत नाही, तर संकटकाळीही तो ढळता कामा नये, तरच तो खरी श्रद्धा आणि खरा विश्वास मानता येईल. नोकरी गमावलेला एक तरुण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे या चिंतेत होता. तो, त्याची पत्नी आणि एक गोड मुलगी असे त्याचे छोटेसे विश्व होते. परंतु त्यांना सांभाळण्यातही तो असमर्थ ठरत होता. त्याला पाहून मुलीचा चेहराही कोमजून जात असे. तिला उभारी देण्यासाठी तो रोज सायंकाळी तिला घेऊन डोंगराजवळ जाई व तिला सांगत असे की डोंगराच्या पलीकडे बाप्पा राहतो. त्याला आपण विनंती केली तर तो आपले ऐकतो. त्याला तू सांग माझ्या बाबांना छान नोकरी मिळू दे. म्हणून मुलीचे वडिलावर अतोनात प्रेम होते. त्याचा शब्द प्रमाण मानून ती देवाजवळ रोज प्रार्थना करीत असे. काही काळातच तिची प्रार्थना फलद्रूप झाली. तिच्या बाबांना सैन्य भरतीत नोकरी मिळाली. सगळेजण आनंदून गेले. मुलीने देवाचे आभार मानले. काही काळातच युद्धप्रसंग आला. मुलीच्या बाबांना सीमेवर जावे लागणार होते. ती मात्र बाबांना जाऊ देत नव्हती. तेव्हाही तिच्या बाबांनी तिला त्या डोंगराजवळ नेले आणि देवाला प्रार्थना कर सांगितले. तिने बाबांना जाताना हातात एक चिठ्ठी दिली आणि डोंगराच्या देवाला द्या असे सांगितले. जड अंतकरणाने बाबा निघाले. त्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि एक ना एक दिवस मी परत येईल असे लिहून पोस्टाच्या पेटीत टाकली. त्यानंतर 4 महिने लोटले गेले, पण सीमेवरून फक्त मृत्यूच्या बातम्या येत होत्या. मुलीचा विश्वास होता ती बाबाची वाट पाहत होती आणि खरोखरच एक दिवस बाबा अचानक घरी येऊन उभे राहिले. त्यांची अवस्था बिकट होती, पण ते शत्रूच्या तावडीतून जीव वाचवून परत आले याचाच सर्वांना आनंद होता. त्याच वेळेस मुलीने बाबांना मिठी मारली व ती म्हणाली की बाबा, डोंगरापलीकडे राहणाऱ्या देवावर माझा पूर्ण विश्वास होता. त्यानेच तुमचे रक्षण केले आणि तुम्हाला परत पाठवले. हे ऐकून सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मुलीला कवटाळत म्हटले, तुझ्या विश्वासाने माझा श्वास राखला. म्हणून विश्वास आहे केवळ असे म्हणून भागत नाही, तर संकट काळातही तो विश्वास कायम पाहिजे, तरच ती खरी श्रद्धा आणि खरा विश्वास मानता येईल. माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे की कर्जाचा डोंगर असू दे किंवा संकटाचा डोंगर, कुठलेही संकट असू द्या, स्वामी नामाने हे संकट दूर जाते. तुमचा विश्वास असेल तर आपल्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आई टाईप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. येणारे सर्व संकट, अडथळे दूर होतील. श्री स्वामी समर्थ.